फ्रेंड्स, मीनाक्षी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मिल्क ब्रेड कलाकंद। चला तर मग रेसिपी स्टार्ट करूयात। इथे मी एक पॅन गरम करायला ठेवलंय। त्याच्यात आपण आता ह्या फुलपत्र्या वाटीनी 2 वाटी दूध गरम करायला ठेवणार आहोत। अशा प्रकारे हे बघा फ्रेंड्स, इथे मी 2 वाटी दूध गरम करायला ठेवते। हे दूध आपण चांगलं उकळून घ्यायचं आहे आपल्याला। आता हे दूध 2 वाटी आहे ना, तर 1 वाटी होईपर्यंत आपल्याला आटवायचं आहे। 1 वाटी होईपर्यंत दुधाला चांगलं उकळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे हलवून आपल्याला थोडंसं अर्धा होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे याला। हे दूध आपल्याला 2 वाटी आहे ना, तर 1 वाटी होईपर्यंत ह्याला आटवून घ्यायचंय। तर आपण इकडे ब्रेडची तयारी करून घेऊया। हे बघा फ्रेंड्स, इथे मी 2 ब्रेड घेतलेत। असे व्हाईट ब्रेड आहेत। हे व्हाईट ब्रेड घ्यायला पाहिजे, ब्राऊन किंवा ब्रेड नका घेऊ, व्हाईटच घ्या। हे ब्रेडचे साईडला काढूयात, असे काप करून तुकडे करून ह्याचे पीसेस बनवून घेऊयात आपण। हे बघा फ्रेंड्स, अशा प्रकारे आपल्याला पीसेस बनवून घ्यायचे आहेत। हे बघा अशा प्रकारे। हे बघा फ्रेंड्स, इथे मी कस्टर्ड पावडर घेतले, पिस्ता फ्लेवर आहे हे। तुम्ही कुठला पण फ्लेवर घेऊ शकता। मी तर 2 चमचा टाकते। हे बघा फ्रेंड्स, मी इथे 2 चमचा कस्टर्ड पावडर टाकते। असं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं। हे बघा फ्रेंड्स, इथे मी 4 वेलची घेतलेले आहे। आता ह्याचा आपण पावडर बनवून घेऊया। हे बघा फ्रेंड्स, आता आपण इथे दुधामध्ये वेलची पावडर टाकून असं मिक्स करून घेऊया। आता आपण ह्याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात। आता आपण गॅसचं फ्लेम बंद करूयात। तुम्हाला वाटत असेल फ्रेंड हे गाट्या झालेले आहेत पिस्ताचे कस्टर्ड पावडरचे, तर तसं नाहीये। आता हे आपण मिक्सर मधून बारीक करून ह्याचा आपण छान पेस्ट तयार करून घ्यायचं आपल्याला। इथे बघा मी 10 मिनिटांसाठी गार करायला ठेवते। 10 मिनिटांनंतर आपण ह्याला मिक्सर मध्ये फिरून ह्याचं पेस्ट तयार करून घेऊयात। तयारी करून घेऊयात। हे बघा फ्रेंड्स, इथे मी ब्रेडचे असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याला बारीक पावडर बनवून घ्यायचं आपल्याला। खूप छान बनल्या जातात असे ब्रेडचे कलाकंद, तर नक्की ट्राय करून बघा। हे बघा फ्रेंड्स, आपलं ब्रेड पावडर इथं रेडी आहे। जास्त तुम्हाला दुसरं काही सामग्री वापरायची गरज नाही। ब्रेडने कलाकंद बनल्या जातात। तर हे रेसिपी आवडलं तर नक्की कमेंट करा, लाईक करा। आपण आता इथे ब्रेड पावडर काढून घेऊयात असं। हे बघा फ्रेंड्स, असे बारीक मिक्सर मध्ये वाटून ह्याचं पावडर बनवून घ्यायचंय। हे बघा फ्रेंड्स, आपल्या इथे थंड झालेला आहे। हे आता मिक्सर मध्ये आपण छानपैकी याला एक मिक्सी मध्ये फिरून घेऊयात। हे बघा फ्रेंड्स, आता हे दुधाचं बॅटर तयार केलेलं आहे ना आपण, हे आता ह्याच्यात टाकून आपण मिक्सर मधून फिरून घेऊयात। हे बघा फ्रेंड्स, दुधामध्ये पिस्तासारखे जे एक बारीक बारीक दाणे दिसत होते ना, ते पण नाहीयेत। हे बघा अशा प्रकारे मी लिक्विड तयार करून घेतलेला आहे इथं। हे बघा फ्रेंड्स, इथे मी ते पॅन गरम करायला ठेवलाय असं।
हे बघा इथे मी पॅन गरम करायला ठेवले। पॅन गरम झाल्यावर आपण ब्रेड पावडर टाकूया त्याच्यात। ब्रेड पावडर टाकून असं चांगलं आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचंय। हे बघा फ्रेंड्स, असं थोडंसं आपल्याला नॉर्मल गरम करून घ्यायचंय। गरम करून घ्यायचं आपल्याला, कुरकुरीत व्हायला पाहिजे थोडंसं। हे बघा इथे ब्रेड गरम झालेला आहे। आता आपण गॅसचं फ्लेम बंद करूया। आता आपण हे बॉक्समध्ये काढूयात असं। आता मी हे दुधाचं बॅटर ह्याच्यात टाकणार आहे। आता हे 10 मिनिटासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवूयात। हे बघा इथे मी थोडंसं दुधाचं बॅटर काढून ठेवलेलं आहे, ह्याचं नंतर वापर करूयात आपण। 10 मिनिटानंतर फ्रीजमधून हे बॅटर काढून ह्याला असं चेक करू शकता तुम्ही। हे बघा आता बघा हे राहिलेलं जे मिश्रण आहे ना दुधाचं, हे आपण ह्याच्यावरती टाकून घेऊयात असं। हे बघा फ्रेंड्स, आता ह्याच्यावरती मी बदाम टाकते। तुमच्याकडे जे ड्रायफ्रुट्स आहे ते तुम्ही टाकू शकता। हे बघा अशा प्रकारे आपण ह्याला असं हे बघा फ्रेंड्स, आता हे आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात। हे बघा अशा प्रकारे आपण आता हे प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। त्याचे बारीक बारीक असे पीसेस करून। हे बघा फ्रेंड्स, आपलं ब्रेड मिल्क कलाकंद रेडी आहे। खूप छान आणि टेस्टी बनलेला आहे। हे बघा तुम्ही बघू शकता इथे। हे बघा खूपच छान बनलेला आहे, खूप टेस्टी पण झालेला आहे। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करून सांगा कसं वाटलं व्हिडिओ। बाय बाय फ्रेंड्स, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।